प्रवीण पाटील सुद्धा आमच्या सोबत जोडले गेलेत ऐरेगावचे, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. गावदेवी हेडूटणे संघाने नाणेफेकी जिंकली, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चला सतरंगी क्रिकेट संघ हेडूटणे बी संघ आपली सलामी जोडी लगेच पाठवायची. 4 षटकांची मॅच असेल आणि यानंतर सामना असेल तो मोठी देसाई आणि जयनुमान निजे. मोठी देसाई आणि निजेची मॅच झाल्यानंतर लगेच ड्रॉ होईल, त्यामुळे मानेरे आणि उंबारली संघ आपण उपस्थित राहायचे. चार षटकांच्या मॅच मध्ये सलामी जोडी आपण मध्ये रोहित पाटील आणि प्रदीप कानी आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला गोलंदाज आपण पाहतोय हर्षद भंडारी, तुम्ही पाहतायत. 4 षटकांची मॅच. सोनारपाडा संघ ऑलरेडी सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय बाईच्या माध्यमातून. यातून विजेता संघ उद्या त्यांच्यासोबत सुपर 8 ची मॅच खेळेल. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. भोपर आणि खोनी ए मधला विजेता संघ वाकलन संघासोबत उद्या सुपर 8 ची मॅच खेळेल. वसार विरुद्ध काटई अशी सुपर 8 ची मॅच उद्या पाहायला मिळणार आहे. 48 ग्रामीण संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहिले. चार षटकांची मॅच, दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. वळूया मॅचच्या दिशेने. आपण पाहतोय फ्री क्वार्टर मॅच तुम्हाला पाहायला यातून जिंकेल तो सुपर 8 मध्ये उद्या सोनारपाडा संघासोबत खेळेल. पहिलाच बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक. करण झेल खाली आणि झेल ड्रॉप. रोहितला जीवदान मिळाले. मागच्या मॅचचा हिरो आहे तो, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नवनाथ पाटील यांचे आगमन झाले. हेडूटण्याची त्याला विनंती, आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. सतरंगी ट्रॉफी मध्ये आपण पाहिलं 4 दिवस राष्ट्राची व्यवस्था सुद्धा त्यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. पहिल्याच बॉलवरती झेल ड्रॉप झालाय. 2 धावा मिळाल्या त्या हेडूटने बी टीमच्या खात्यामध्ये. एकाच गावातील 2 संघ, त्यामुळे मैत्रीपूर्व लढत आहे. हर्षल राईट मोर द विकेट. वेगवान चेंडू होता, उत्तर नाहीये रोहितकडे. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. डॉट चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती झेल ड्रॉप झाला, त्यानंतर दुसरा बॉल डॉट टू बॉल पाहायला मिळतोय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. जयनुमान निजे आणि दुसऱ्या बाजूला मोठी देसाई. रियांश 11 हा जास्त वेगवान होता. लेग स्टंपच्या बाहेर पंच रतन मानेरकर यांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय.
3 धावा धापलकरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 षटकांची मॅच. गोलंदाज सज्ज होतोय. फटका चांगला आहे. रोहितच्या बॅट मधून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. योग्य कॉल आहे. मिडॉनला क्षेत्ररक्षक होते बंटी. डॉट बॉलची ते समाप्ती. हर्षल राईट मोर द विकेट. हा चांगला चेंडू होता. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत बंटी. थ्रो फेकी बंटीची चांगली होती मात्र एक धाव वेगाने पूर्ण केली ते रोहितने. धावसंख्या 10 वरती तुम्हाला पाहायला मिळते. हेडूटने बी विरुद्ध हेडूटने ए असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. ड्रॉच्या माध्यमातून गावदेवी RM ईश्वरी 11 सोनारपाडा संघाला बाय मिळाली. डॉट चेंडूची ते समाप्ती होते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 10 धावा धापलकोती लागल्यात. 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जयेंद्र काळन यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. सतरंगी ट्रॉफीमध्ये मालिकावरची बाईक सुद्धा त्यांनी पुरस्कृत केली होती. त्यानंतर त्रिशूर मित्रमंडळाला यावर्षी डीजे सुद्धा त्यांनी गिफ्ट केलाय. रामदास काळन असतील आमचे कार्यसम्राट माजी सरपंच हेडोडणेचे, त्यांच्या माध्यमातून आणि जयेंद्र काळनच्या माध्यमातून त्रिशूर मित्रमंडळाला डीजे यावर्षी गिफ्ट देण्यात आला. चला फिल्डिंग लगेच लावायची प्लीज. गावदेवी हेडोडणे. काळन यांच्याकडे एक पारितोषिक आहे. सलग 3 षटकार 3000, सलग 3 चौकार 2000. सुवर्ण संधी असेल सतरंगी क्रिकेट संघ हेडोडणे बी. सलग 3 षटकार 3000 आणि सलग 3 चौकार 2000. जयेंद्र काळन यांच्याकडनं पहिल्या षटकात 10 धाबा आल्यात. दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज विकी. सप्रा क्रीडांगणामध्ये 5 विकेट हॉलचाही कारनामा केला होता विकीने. तोच गोलंदाज विकी. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, अजून बऱ्याचशा मॅचेस आहेत. रामनाथ पाटील बघा, रामनाथ पाटील मगापासून विचारते नेजे संघाची मॅच कधी. यानंतर मॅच ती होईल. रियांशी 11 मोठी देसाई विरुद्ध जयनुमान नेजे. दोन्ही टीमने एक मॅच जिंकली, त्यामुळे ती मॅच तुम्हाला यानंतर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे उंबारनीचे कॅप्टन आणि मानेरीचे कॅप्टन आपण उपस्थित राहायचे. त्या मॅच नंतर ड्रॉ होईल. लव मात्रे. फटका चांगला आहे. धावाई 4 मिळतील. चौकार. आलाय रोहितच्या बॅट मधून. 14 धावा धापलकोती लागलेत. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय सतरंगी क्रिकेट संघ हेडूडणे बी आणि त्यांना फाईट करतोय तो गावदेवी हेडूडणे ए. अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. प्री क्वार्टर फायनल यातून जो संघ जिंकेल तो उद्या सोनारपाडा टीम बरोबर सुपर 8 ची मॅच खेळेल. इथे फटका चांगला आहे. कव्हरच्या दिशेने गॅप भरपूर मोठी आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली आहे. 2 धावा मिळाल्यात रोहितच्या खात्यामध्ये.
दोन्ही धावसंघ पुढे सरकेल ती 16 वरती. 4 षटकांच्या मॅच मध्ये सुरुवात चांगली झाली. ती सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी मागच्या मॅच मध्ये मोठागाव संघाला त्यांनी पराभूत केलं. 44 धावा चेस करायच्या होत्या आणि त्या सहज चेस केल्या. फटका चांगला आहे मात्र टायमिंग झालं नाहीये. मिड विकेटला शतक चूक होणार नाहीये. करणने आता चांगला झेल टिपलाय. त्याच करणने रोहितचा एक झेल सोडला होता. आता झेल टिपलाय फलंदाज बाद. शॉर्ट थर्ड मॅन थोडस क्रॉस येतोय. दत्ता पाटील यांचे आगमन झाले. निजेगावची त्याला विनंती असेल या आपलं हार्दिक स्वागत. प्रदीपचं रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. हलकस अपील करण्यात आलं होतं मात्र कॉर्ट बियांचं अपील रोहित तुम्ही मेन पंचांकडे करू शकता. याचं उत्तर तुम्हाला मेन पंच देतील आणि ज्यावेळी मेन पंचांना डाऊट वाटेल तेव्हा ते स्क्वेअर लेगला पंचांना विचारू शकतात. रतन मानेरकर स्क्वेअर लेगचे पंच आहेत. मेन पंच अरविंद म्हात्रे आहेत मॅन फ्रॉम वडवली. बघा रोहित म्हात्रे यांना तुम्ही बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. काहीतरी इशारा जरूर त्यांनी केला. हाही चांगला चेंडू होता. चांगला कमबॅक केलाय. चांगली गोलंदाजी केली विकेने या षटकामध्ये. पहिल्या षटकात 10 होत्या. या षटकात फक्त 7 धावांनी रोहित पाटीलची महत्वाची विकेट त्यांनी घेतली. त्यामुळे 2 षटकांचा केस संपलाय. 17 वरती 1. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. रियान्श 11 मोठी देसाई आणि जयनमन नेविजे दोन्ही टीमच्या कॅप्टनने रिपोर्टिंग करा. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमात एक सुमधुर संगीत. तिसऱ्या षटकामध्ये 2 षटकात 17 धावा झाल्यात. बारा संघ या गटामध्ये खेळताना तुम्ही पाहिले. भाल अंतारली, निजे ए विरुद्ध निजे योगेश, घारिवली सोनारपाडा, संदप बेतवडे, मोठागाव दातिवली बी, हेडोटणे बी आणि वडवली सी असे 12 संघ या गटात तुम्ही खेळताना पाहिले. त्यातून सोनारपाडा संघ ऑलरेडी सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय. यातून विजेता संघ उद्या सोनारपाडा संघासोबत सुपर मॅच खेळ.
लेडी पाटील ग्रुप कडनं धीरज लेख पाडू शके. प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चेंडू हवेत होता, क्षेत्ररक्षक डीप मध्ये. रुक्मत पाटील यांच्याकडे पारितोषिक आहे. धीरजसाठी प्रत्येक षटकाराला 1000 रुपये आणि चौकाराला 500. रुक्मत पाटील यांच्याकडे पारितोषिक आहे. अठरा धावा झाल्यात. जयेंद्र काणे यांच्याकडे सुद्धा पारितोषिक आपण पाहिले तर सलग 3 चौकार 2000 रुपये, सलग 3 षटकार 3000 आहेत. 18 धावा झालेले आहेत. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. चला जास्त वेग घेऊ नका, सामना लगेच सुरू करायचंय. गोलंदाज नचिकेतला तुम्ही पाहतायत. राईटम राऊंड द विकेट. चांगला चेंडू होता. प्रदीपला पूर्णपणे शांत ठेवले या मॅच मध्ये आतापर्यंत. 4 षटकांची मॅच. आतापर्यंत प्रदीपने 4 चेंडू फेस केलेत. अजूनही त्याने खातं उघडलं नाहीये या मॅच मध्ये. 18 धावा झाल्यात. हा ऍक्शन रिप्ले आपण पाहिला आपल्या टीव्ही स्क्रीन मध्ये. खूप चांगली गोलंदाजी करत आहेत नचिकेत. राईटम राऊंड द विकेट. हा फटका चांगला आहे. हा बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. षटकार आलाय. धावसंख्या 24 वरती पोहोचले. ज्या षटकाराची नितांत गरज होती अखेर 5व्या बॉल वरती खातं उघडले प्रदीप काळेंनी. 4 बॉल त्याच्याकडनं डॉट आले होते या मॅच मध्ये. फटका चांगला आहे. हाही चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. बॅक टू बॅक 2 षटकार आले आणि तिसरा आला तर 3000 मिळतील जयेंद्र काणे यांच्याकडनं. सलग 3 षटकारांसाठी पारितोषिक आहे. 30 धावा दाखल लागलेत. गोलंदाज नचिकेत. राईटम राऊंड द विकेट. चांगला बॉल होता. डॉट आलाय. नचिकेत सुद्धा कुठे कमी नाहीये. त्यांनी कमबॅक करून दिले. 13 धावा त्याने 5 बॉल मध्ये खर्च केलेत. पुढची मॅच जयनमान क्रिकेट संघ नेजे विरुद्ध जयनमान रियांश 11 मोठी देसाई. दोन्ही कॅप्टन उपस्थित राहायचे. ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर होता. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. 1 रन मिळेल. धावसंख्या 31. 31 लॉस ऑफ 1. 1 गडी बाद 31 अशी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. हेडूटने बी संघ प्रथम बॅटिंग करत असताना त्यांना फाईट करतोय तो हेडूटने ए. राईट राऊंड द विकेट. अपील स्ट्रॉंग आहे आणि फलंदाज पायचीच्या स्वरूपात बाद. प्रदीप बॅक टू द पॅव्हेलियन. 31 वरती दुसरा धक्का. सतरंगी क्रिकेट संघ हेडूटे बेस संघाला 3 षटकांचा खेळ समाप्त. नवीन फलंदाज सतीश कान आलेत बॅटिंग करण्यासाठी. सोमनाथ भोईर यांचे आगमन झाले. त्यांचे सुपुत्र वेद सोमनाथ भोईर सुद्धा आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत. आणि आता अविनाश कान आलेत शेवटच्या षटकामध्ये.
3 षटकात 31 धावा झालेत. उंबारली संघाने 2 सामने जिंकलेत. जय मसोबा मानेरी संघाने 2 सामने जिंकलेत. मात्र मोठी देसाईने निजे ज्यावेळी मॅच होईल त्यानंतर लगेच ड्रॉ होईल, लक्षात घ्या. तुम्ही मानेरी आणि उंबारली संघ आपण उपस्थित राहायचे. यानंतर ती मॅच आहे. या मॅच मध्ये 31 रन झाले आहेत. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. चला रियांश 11 मोठी देसाई आणि निजे टीम दोन्ही टीमच्या कॅप्टनने उपस्थित राहायचे लवकरात लवकर. चांगला बॉल होता, त्याला चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत प्रशांत. तर धीरजचा पाय थोडासा स्किट झालाय, त्यामुळे एकच रन्स मिळेल. हा ऍक्शन रिप्ले. बॅट ज्यावेळी पॉपिंग क्रीज मध्ये ते ग्राउंडिंग करत होते, दोन्ही पाय त्यांचे घसरले, बॅटही पडली. काय टेलिकास्ट आहे, क्लिअरिटी विथ क्वालिटी. 32 रन्स धावपलकावरती तुम्ही पाहतायत. ओमसा MTC स्पोर्ट हेडुटणे गावामध्ये भरपूर मागणी असे. ओमसा MTC लाईव्हला अनेक कार्यक्रम ज्यावेळी हेडुटणे गावामध्ये होतात. 32 रन्स धावपलकावरती लागलेत. गोलंदाज अविनाशला तुम्ही पाहतायत. 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या मॅच मध्ये. वाईट बॉल आहे आणि इस्त खासियत आहे अविनाशची. चेंडूची गती ते कमी करतात, स्लोअर वन चेंडू टाकतात. ऍक्शन रिप्ले पाहणं गरजेचं आहे बघा. इथे चेंडू हवेत होता, फलंदाज बाद होईल. अजून एक धक्का बघा. अविनाशला यश मिळाले आणि फलंदाज सतीश काळन सुद्धा बाद झाले. 33 वरती अजून एक धक्का. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. नवीन फलंदाज यश कान आले. 33 धावा झालेले. 4 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. एका बाजूला अविनाश काळन जे गोलंदाजी करतात, दुसऱ्या बाजूला यश काळन आहेत. 33 धावा धापल कधी लागले. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. निजे विरुद्ध मोठी देसाई. हा चेंडू कार्पेटच्या साइडने खेळत आहेत. मिड विकेटला गॅप भरपूर मोठी आहे. आता फिल्डिंग चांगली झाली आहे. 2 धावा इथे सेव्ह केल्या आहेत फिल्डरने. 2 धावसंख्या पुढे सरकले. ती 35. 3 गडी बाद. हेडुटणे बी संघ तुम्ही पाहतायत पहिल्याच्या आतमध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अविनाश इथे नो बॉल पंचांनी घोषित केलाय. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. आता फिल्डिंग करणारे टीमने रिव्ह्यू घेतलाय आणि आता चेक केलं जाईल एक्झॅक्ट चेंडूची हाईट काय होती, फलंदाज हा चेंडू कुठे खेळलेत, या सर्व गोष्टी आता चेक केल्या जातील. मात्र इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. लक्षात घ्या रियांश 11 मोठी देसाई आणि जन्मा नेजे. मोठी देसाई संघाने या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर वाकलम बी संघाला पराभूत केलं होतं. इज अ नो बॉल. त्यामुळे रिव्ह्यू गमावलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने आणि येणारा चेंडू आता फ्रीट असेल. 3 धावा या मिळाल्यात.
38 38 धावा झाल्यात आणि येणारा चेंडू आता फ्रीट असेल यस साठी. चांगला बॉल होता. अविनाश पलटवार करतायत. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 38 धावा झालेले आहेत. निजेश संघाने या स्पर्धेत आपण पाहिलं उत्तर शिवसंघाला पराभूत केलं. त्याचं कारण दिशानने जी बॅटिंग केली त्या मॅच मध्ये. वडोली बीच्या विरुद्ध मी षटकाराचा उल्लेख केला होता किंग ट्रॉफी मध्ये आणि तिथून तो खेळाडू फॉर्म मध्ये दिसतोय. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. पंच सांगतायत एक्झॅक्टली चेंडू कुठे पडलाय, कुठे पिचिंग झालाय आणि या गोष्टी यशला विचारल्या जात आहेत अरविंद म्हात्रे सरांच्या माध्यमातून. योग्य बॉल आहे हा. ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. चांगला कमबॅक केला अभिनेशने. 38 वरती आता धावसंख्या थांबली आहे. फ्रीटचा बॉल सुद्धा धाव आली नाहीये. हा शेवटचा बॉल आहे. फुलटॉस बॉल आहे. पंचाने नो बॉल घोषित केलाय. रनआउटची नामी संधी आहे. पंचाने नो बॉल घोषित केलाय लक्षात घ्या. आता फलंदाज रनआउट असतील आणि येणारा चेंडू फ्रीट असेल. धावा झालेत. पुढची मॅच रियांश 11 जयनमन मोठी देसाई आणि जयनमन निजे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. चाळीस धावा झालेत. 4 विकेट गेलेले आहेत. येणारा चेंडू फ्रीट असेल. सोमनाथ आलेत बॅटिंग करण्यासाठी. आता काय घडलंय मैदानात. 22च्या स्वरूपात 1 धाव मिळाली. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 गडी बाद 41 आणि 42 धावांचा पाठलाग करायचा गावदेवी एडुटेज संघाला. या मॅच मध्ये 42 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आपल्यासोबत जोडले जातील प्रमोद शेडगे. तत्पूर्वी आपण टॉस करणार आहोत. रियांश 11 मोठी देसाई आणि निजे या दोन संघांमध्ये. त्या मॅच नंतर ड्रॉ होईल. त्यामुळे उंबारलीचे कॅप्टन आणि मानेरीचे कॅप्टन आपण उपस्थित राहायचे. ड्रॉ साठी या मॅच नंतर म्हणजे जशी मोठी देसाई आणि निजेची मॅच होईल त्यानंतर ड्रॉ होईल लक्षात घ्या. त्यामुळे उंबारलीचे कॅप्टन ऑलरेडी सोमनाथ इथे उपस्थित. त्यामुळे मानेरीचे कॅप्टन आपण उपस्थित राहायचे. रियांश 11 मोठी देसाईचे कॅप्टन सुद्धा आलेले. 4 ओव्हरची मॅच असेल. छापाचा कॉल केलाय संतोषने आणि छापाच आहे. टॉस जिंकलाय संतोष. यानंतर मॅच लगेचच तुम्हाला खेळायची. 4 ओव्हरची मॅच आहे. समोर मोठी देसाई संघ सुद्धा आता मॅच आताच झाली होती पडलेच्या ग्राउंड मध्ये. देसाईच्या मैदानामध्ये पडलेची स्पर्धा होती. टॉस जिंकलाय काय निर्णय असेल शतरक्षण. तर शुभेच्छा असेल संतोष तुम्हाला या मॅच साठी पुढच्या मॅच साठी. येणाऱ्या काळामध्ये आपण मध्ये सतीशदादा पाटील प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय सतीशदादा पाटील स्मृती चषक ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 30, 28, 29, 30 आणि 31 जानेवारी ही स्पर्धा होणार आहे. प्रथम क्रमांक 1,11,111 रुपयाचा कॅश प्राइज. द्वितीय क्रमांक 55,555 रुपये. तृतीय क्रमांक 25,555 आणि चतुर्थ क्रमांक 25,555 रुपये. मालिका विजेसाठी बाईक असेल. प्रमुख आयोजक सुभाष
अनंत पाटील शाखा प्रमुख लोढा हेवन निजे आणि जयमान क्रिकेट संघ निजे व ग्रामस्थ मंडळ निजे आयोजित ही स्पर्धा होईल। या स्पर्धेत 32 ग्रामीण संघ खेळतील। संपर्क अजय पाटील, संतोष पाटील आणि केतन पाटील यांच्याशी संपर्क तुम्ही साधू शकाल। सामने बरोबर सकाळी 8:30 वाजता सुरू होतील। आदरणीय सनीदासजी भोईर यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर या। आकाश भोईर यांच्या विनंतीस मान देऊन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी। आमच्या स्क्रीनवर आपण पाहत आहेत ओम साई LED स्क्रीन। जर आपण पाहिलं तर ही ॲड आपल्याला पाहायला मिळते। मनोज म्हात्रे आणि सागर फराट, रोशन आमच्यापर्यंत ही माहिती देत असताना LED स्क्रीन अवेलेबल जरूर कोणाला हवी असेल तर डेफिनेटली या सर्व काही गोष्टी आपण ऑन स्क्रीनवर पाहत आहेत। क्रिकेट मॅच असेल, बेबी शॉवर असेल, बरेच बैलगाडा शर्यत असतील, साखरपुडा हळदी लग्न समारंभ असेल, या सर्व प्रकारच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। थँक्यू व्हेरी मच रोशन। जाऊया मॅचच्या दिशेने। या अगोदर नितीन काळन सरांचा आवाज आपण ऐकलात। 24 बॉल आणि 42 रन्स हे सामन्याचं समीकरण एदुटणे बी वर्सेस एदुटणे ए या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळतोय। एकाच गावातील दोन्ही संघ आमने सामने पाहायला मिळत आहेत, म्हणजेच एका गावात कला कौशल्य किती आहे हे यावरून स्पष्ट होतं। एका गावात आज जर आपण पाहिलं तर भरपूर संघ खेळतात। 8-8, 9-9 संघ सुद्धा एकाच गावात आपण पाहिलंय। आकाशजी भोईर ज्या वेळेला मी सातपाटी पालघरमध्ये एक गाव आहे त्या ठिकाणी समालोचनासाठी गेलो होतो ना, त्यावेळेला 64 टीम एकाच गावात खेळतात। 64 टीम। मी सुद्धा त्या ठिकाणी अचंबित झालो होतो, परंतु प्रत्यक्षात पाहिलं 64 टीम खेळतात सातपाटी गावामध्ये। पालघर जिल्ह्यातील एक मोठं गाव आहे, सगळे मासेमारी असतात, कोळी बांधव असतात आणि कोणी पण विचार करेल 64 टीम म्हणजे काय झालं, आणि हे रिअल फॅक्ट आहे। 24 बॉल आणि 42 रनचं टार्गेट यावेळेला पाहायला मिळतं। सामन्याला सुरुवात होते। आलेल्या आमच्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये। अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहू शकतायत। ऑल इज वेल या स्पर्धेचं आयोजन नियोजन चांगलं क्रिकेट, खूप मेहनत आकाश भोईर यांची आपल्याला पाहायला मिळते। गोरख मांगरोळकर असतील, तदनंतर बरेच असे आपण पाहत आहेत आयोजक ज्यांनी मात्र खूप चांगले कष्ट घेतलेत। त्यामध्ये आदेश भोईर, आशिष भोईर आणि ऑल टीम या स्पर्धेचं आयोजन आणि क्वालिटी जी आहे। पुढील वर्षात काही संघ म्हणत असतील की आम्हाला लवकरात लवकर एंट्री मिळावी। 48 संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत। चला घाई करा जरा, वेळ दौडू नका प्लीज। जर विकेट हॅट्रिक साध्य केली रोहितने तर जयेंद्रजी काळनसाहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश, 4000 रुपयाचं कॅश प्राइज असेल, क्षमस्व 4000 रुपयाचं कॅश प्राइज। कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक साध्य केली तर आदरणीय जयेंद्रजी काळनसर यांच्याकडून आपण पाहत आहे 4000 रुपयाचं कॅश प्राइज असेल। पहिलाच बॉल रोहितचा अप्रतिम पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू विसावला विकेटकीपरच्या हातामध्ये। ऊर्जा दिली जाते या विभागामध्ये। प्रत्येक खेळाडूला ऊर्जा देण्याचं काम त्यांचे पॅकर्स, त्यांचे समर्थक, त्यांचे गावकरी, त्यांचे ग्रामस्थ मंडळी हे आपल्याला पाहायला मिळते। ऊर्जा दिल्यानंतर एक वेगळा ऊर्जेचा स्रोत आपल्या अंगीकृत निर्माण होतो। पहिल्या बॉलचा खेळ झालाय। आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषक 2024-25चं शानदार आयोजन। आजचा सलग 5वा दिवस। अप्रतिम चांगला चेंडू यावेळेला पंचांकडे अपील केली होती, अपील फेटाळून लावली गेली। यस, त्या ठिकाणी हलकीशी बॅटची एज कदाचित होती आणि त्याचाच यस रतन सर तेच दर्शवत आहेत। अरविंद सर त्यांनी इशारा केला होता आणि त्यामुळेच आपण पाहू शकताय दोन्ही पंचांनी इशारे केले। समझने वालों को इशारा काफी होता है। डोळ्यात डोळा, नजरेला नजर देत हे इशारे खूप महत्त्वाचे असतात। पहा बॅटची एज होते आणि तदनंतर पायाला जाऊन चेंडू आदळला। 1 रन ऑफ द मार्क। रोहित आणि करण अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। 41 रन अजून सुद्धा हवे आहेत। 22 बॉल आहेत,
22 बॉलमध्ये 41 रन्स हे सामन्याचं समीकरण. वय वर्ष 13. भावार्थ पाटील या ठिकाणी चांगला लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. यावेळेला फोर्स करण्याचा प्रयत्न जरूर केला. कॉटन बॉलची संधी. रोहित मिस्टेक करणार नाहीये. एक्सलंट कॅच. फलंदाज बाद. रोहितच्या खात्यामध्ये पहिली विकेट. पहिला धक्का पाहायला मिळतोय. गॉन. सन्माननीय जयेंद्रजी काळन सर यांच्याकडून 4000 रुपयाचा कॅश प्राइज तुम्हाला रोख रक्कम देण्यात येईल. म्हणतात ना की माणूस म्हणतो की पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन. माणूस म्हणतो की पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन, परंतु पैसा म्हणतो तू काहीतरी कर मग मी तुझ्या जवळ येईन. ते तुम्हाला करावं लागेल. विकेट हॅट्रिक साध्य करावी लागेल. आपल्या संघाच्या हितासाठी ते फायदेशीर असेल का? ऑन साईडला खेळला गेलाय फटका. तर यावेळेला अतिशय सुंदर पद्धतीने सॉफ्ट हँडचा उपयोग केला गेला होता. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचले गेले. आदित्यजी पाटील निळजे यांच्याकडून सार्थक काळनने जर झेल टिपला, सार्थक काळन यांनी जर कॅच टिपला तर 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी लागू झालेलं आहे. ते आमच्यापर्यंत जमा आहे. जर झेल टिपला तर ते स्वीकारा, अन्यथा आदित्यजी पाटील साहेब यांच्याकडे ते रिटर्न जातील. 2 रन्स 1 विकेट 4 बॉलचा. काय गोलंदाजी केल्या. अचूक टप्प्यावर भेदक मारा. ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. आणि आकृतीपेक्षा कृती ही खूप महत्त्वपूर्ण आहे. यावर ऑन साईडला पुलच्या फटक्यास, परंतु तिथपर्यंत आपण पाहतायत पोहोचणार नाही आहेत. एक धाव अर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे आणि फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिल्या 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 4 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 38 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. नितांत गरज आहे. 19 बॉल असतील. 19 बॉलमध्ये 38 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. सिंगल डबलला महत्त्व देत आहेत दोन्हीही बॅटर. ही लाईफ लाईन आहे. क्रिकेटमधील 1-1 धाव म्हणजे खेळाडूंचा श्वास निर्माण झालाय. 1-1 रनसाठी आपण पाहिलं नितीश कुमार रेड्डी ज्या वेळेला 90 वर आला त्यानंतर किती संघर्ष त्याने केला होता आणि आनंदाश्रू त्यांच्या पिताश्रींच्या डोळ्यातून पाहायला मिळाले. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळलं गेलंय. तो सरळ चेंडू निघून जाईल. शॉर्ट फाईन लेग चा खेळाडू थोडासा पुढे आला होता. 1 रन्स ॲड होईल. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सेकंड इनिंगमध्ये आपण पाहत आहेत विजयासाठी लक्ष्य 42 धावांचं आणि 18 बॉल 37 ची आवश्यकता आहे. चला टाइम स्पेंड करू नका. जरी मॅच कमी असल्या तरी सुद्धा खूप महत्त्वाचा वेळ खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण अजून बाकीची कामं सुद्धा आयोजकांना करायची आहेत. उद्याच्या तयारीला लागायचं आहे. पाहुणे मंडळींचं वेगवेगळं जे बारीक सारीक गोष्टी आहेत त्या अद्ययावत करायच्या आहेत. या गोष्टी सुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहेत. घेऊया एक डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. करण आणि प्रशांत अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉल आणि 37 रनची आवश्यकता आहे. इथून कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल. रोहितचं पहिलं षटक पॉवर प्लेचं पॉवरफुल पाहायला मिळालं. त्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी केली. फलंदाजाला परफेक्ट रीड केलं कारण एकमेकांच्या खाणाखुणा माहिती आहेत आणि त्या अनुषंगाने आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी केली. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना हेच हवं असतं. चांगलं क्रिकेट, सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. गालबोट न लागताना जेव्हा ती स्पर्धा पूर्ण होते त्या स्पर्धेला एक उंची मिळते आणि ही स्पर्धा त्याच लेवलची आपल्याला पाहायला मिळते. एक क्वालिटी ऑफ क्रिकेट. सामन्याला सुरुवात पंच त्या ठिकाणी अरविंद सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरे षटक हाताळण्यासाठी भूषणला
प्रमोट केलं गेलंय. 2 फलंदाज आहेत. करंट स्ट्राईक एंडकडे आहे. 4 बॉलमध्ये 4 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. 1 बॉल 1 रन प्रशांतच्या बॅटमधून. हा बॉल यावेळेला बिमार करणाराच होता. सरळ चेंडू निघून जाईल. फाईन लेग चा फिल्डर पुढे सरसावते. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर फ्री हिटचा सिग्नल सुद्धा 1+1 अशा 2 धावा ऍड होतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 वर जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक 2 भूषण आल्या आल्या पहिलाच बॉल बिमरच्या स्वरूपात हाताळला. इथून संधी होती यावेळेला फलंदाज करणला, परंतु वेगाने चेंडू होता त्यामुळे परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. जर टायमिंग प्रॉपरली असतं तर कदाचित हा चेंडू आउट ऑफ द पार्क पाहायला मिळाला असता. चला, प्रत्येक बॉलवर मीटिंग करू नका प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. रोहित अँड कंपनी. 7 रन 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. भूषण फ्री हिटचा बॉल कसा हाताळेल हेदूटने ए टीम बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते. हेदूटने बी टीमने 41 धावा फलकावर लगावल्या. 42 धावांचं लक्ष्यही समोर ठेवण्यात आलं आणि आतापर्यंत 1 सफलता प्राप्त केली रोहितने. आता भूषण या षटकात काय प्रगती करेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र फिल्डर त्या ठिकाणी होते. फ्री हिटच्या बॉलला विसरले होते. मी 2 वेळा म्हटलं होतं हे होतं. कधी कधी क्रिकेटच्या खेळामध्ये पंच सुद्धा कधी कधी थोडेसे फंबल होतात. ते सुद्धा LBWची अपील केल्यानंतर विकेट देतात. हे पाहिलेलं आहे आणि मीरा भाईंदर बिग बॅश लीगमध्ये मी स्वतः पाहिलं त्या स्पर्धेमध्ये. आणि एक वेळ तर अशी होती, एक किस्सा सांगावासं वाटेल. जेव्हा अर्षद मेमन होंडो यांची स्पर्धा मी कव्हर केली वाडा तालुक्यामधली प्रियदर्शनी चिंचगडच्या मैदानात, मी 4 वेळा अनाऊन्समेंट केलं फ्री हिटचा बॉल आहे आणि रोशन त्या बॉलवर तब्बल कॅच घेतल्यानंतर त्यांनी सेलिब्रेशन बॉल उडवला आणि जवळजवळ 5 धावा पळून काढल्या. हे किस्से आपल्याला पाहायला मिळतात क्रिकेटच्या खेळामध्ये. संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली गेली 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा बॉल तयार. चांगला चेंडू होता, चांगला बॉल पाहायला मिळाला. अतिशय अनबिलिव्हेबल. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर. फक्त तुमच्याकडे वेग असून चालत नाही, तर योग्य ती दिशा, अचूकता आणि भेदकता या 2 गोष्टींचं संमिश्रण असावं लागतं. ती उत्क्रांती तुम्हाला कधी करावी लागते तर प्रॅक्टिसमध्ये. 8 रन झालेले आहेत 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 16 बॉल आणि 34ची आवश्यकता आहे. 16 बॉल आणि 34 रन्स हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. गोलंदाज आहे भूषण आपल्या गोलंदाजी मार्कवर. इथून थोडंसं प्रेशराईज जरूर झाले 2 बॅटर, परंतु हात खोलण्याची संधी प्राप्त होईल. टॉस बॉल इथे सुद्धा आपण पाहत आहे. सरळ चेंडू निघून जातोय परिपूर्णतः. करण थोडीशी स्ट्रगल करतायत. आयुष्यात संघर्ष हा आपल्या आयुष्यात श्वास मिटेपर्यंत तो कधीही न मिटणारा डिक्शनरी मधला हा शब्द आहे संघर्ष. संघर्षाशिवाय जीवन नाहीये. गोलंदाज सज्ज होताना आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. इथून फेकी करतील, चांगली फेकी, ॲक्युरेट फेकी पाहायला मिळते. 1च धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचली गेली 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 आहे. 4 बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. 14 बॉल आणि 33 रनची आवश्यकता आहे. ओम साई MTClive.in या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा. बेलवर हिट करा आणि ज्या पद्धतीने फॉलो आणि शेअर करा. या स्पर्धेचा तुम्ही मन मुराद आनंद घ्या घर बसल्या. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चांगला चेंडू, चांगली लेंथ अँड लाईन भूषणची आपल्याला पाहायला मिळते. विचार विनिमय करून गोलंदाजी करतोय की फलंदाज एक्झॅक्टली या चेंडूवर काय करणार आहे हा मनकवडा त्याने ओळखला. शेवटचा बॉल. 5 बॉलचा खेळ झालाय 9 रन. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते ती भूषणच्या द्वारे. त्याला साथ मिळते ती संघ सहकार्यांची. हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. जंटल पुश केलं. 1 धाव अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या 10च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. पॉवरफुल गोलंदाजी आतापर्यंत रोहितने जी गोलंदाजी केली वाखाणण्याजोगे कौतुकास्पद पाहायला मिळाली. त्याच्याच पावलोपावली जर आपण पाहिलं तर भूषण आला. भूषणने चांगलं कॉन्ट्रीब्युशन केलं. म्हणजे दोन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत
जखडवून ठेवलं. आता 12 बॉल आणि 32 रनची आवश्यकता आहे एदुटणे ए टीमला विजयाकरिता. तीव्र ऊन आहे, जरी थंडीचे दिवस असले तरी उन्हाची तीव्रता ही कमी नाही आहे. मध्ये आपण 3-4 दिवसाच्या 5-6 दिवसाच्या अगोदर पाहिलं तर थोडंसं ढगाळ वातावरण होतं, तुरळक ठिकाणी पाऊससुद्धा पडला आणि या मैदानातसुद्धा पावसाने हजेरी लावली होती. रिमझिम थोडंसं सावट आलं होतं या स्पर्धेवर, परंतु आकाश भोईर आणि त्यांच्या संपूर्ण गोरख मांगरुळकर असतील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने जिद्द हारली नाही. अजून त्यांनी मात्र मेहनत घेतली आणि जे आता पाटा विकेट जे आपण पाहत आहेत, जे पिच क्युरेटर होते सकाळी 8 वाजल्यापासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या खेळपट्टीला त्यांनी खूप चांगली मेहनत घेतली आणि खरोखरच त्यांना दुजोरा दिला पाहिजे. भरपूर जोरात पावसाने हजेरी लावली होती, परंतु निसर्गाच्या पुढे किती गुडघे टेकले तरी आपण हतबलच होणार आहोत. म्हणून निदान प्रत्येकाने एक झाड तरी लावावं, कारण अलीकडच्या काळामध्ये खूप जंगलतोड झालेली आहे आणि त्यामुळे प्रदूषण हे सातत्याने पाहायला मिळतं. निसर्गाची काळजी जर आपण घेतली तर आपली काळजी निसर्ग घेईल हे डेफिनेटली आहे. 12 बॉल आणि 32 रनची आवश्यकता, येणाऱ्या 12 बॉलमध्ये 32ची आवश्यकता आहे. चला थोडंसं स्पीडअप करा जरा, गेम स्लो चालतोय आपण. गोलंदाज सज्ज होईल, गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळत आहेत. उजव्या हाताने उलटॉस बॉल होता, परंतु ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर चेंडूला यावेळेला पिच केलं गेलं. यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, 11वर जाऊन पोहोचले गेली. 12 बॉल आणि 31ची आवश्यकता आहे. खूपच बाहेर होता. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत ज्या पद्धतीने रिप्ले दाखवला जातोय रोशनच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होईल. लालचंद्र गोलंदाजी मार्कवर येत आहेत. षटक क्रमांक 3, पहिला बॉल वाईड आला. हा चेंडू आपण पाहिला, पुन्हा एकदा त्याच लेंथवर गोलंदाजी केली. व्हाईट बॉलचा इशारा रतन सरांकडून येत असताना पाहायला मिळतोय. भावार्थ पाटील, मूर्ती लहान कीर्ती महान असे गुणलेखक चांगला लेखाजोगा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत, कारण समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून गुणलेखकाला निवडलं गेलं ते 5 जानेवारी 1971 मध्ये. जर आपण पाहिलं तर पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला मेलबॉर्नच्या मैदानात आणि 2 गुणलेखकाला कॉल केला गेला. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग जरूर केला, परंतु चेंडू सरळ निघून जाईल. लॉंग ऑफचा फिल्डर कोणती मिस्टेक करत नाहीयेत. फलंदाज बाद, बॅक टू द डग आउट. यस, बीमर आहे की नाही या आपण चेक करूया. टेक्नॉलॉजी आहेत आपल्याकडे. फलंदाज तिथे थांबलेत, कारण ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत फेअर डिलिव्हरी, कारण बॅटरला सुद्धा माहिती होतं, परंतु पंचांना थोडीशी शंका होती की आपल्याकडे 3 कॅमेरा आहेत तर रिस्क नको घ्यायला. आणि इथून आपण पाहू शकतायत गुडघ्यावर बॅलन्स केला होता, गुडघा वाकवला होता अक्षरशः आणि कमरेच्या खाली होता हा चेंडू. आपण पाहिला तर कधी कधी असं वाटतं ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला असं वाटतं डीपमध्ये येतो, तेव्हा असं वाटतं आपल्याला की हा नो बॉल असेल, परंतु इथे फेअर डिलिव्हरी. 12 रन झालेले आहेत आणि 2 गडी बाद. 11 बॉल आणि 30 रनची आवश्यकता आहे. चला फिल्डिंग सजून घ्या, वेळीची दिरंगाई करू नका. बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळतील. 11 बॉल आणि 30 रनची आवश्यकता आहे. आई गावदेवी चषक 2024-25चं हे शानदार आयोजन पाहायला मिळतं. मुकेश, 11 बॉल 30ची आवश्यकता. गोलंदाज लालचंद्र आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना जर विकेट हॅट्रिक साध्य केली तर आदरणीय जयेंद्रजी काळन साहेब यांच्याकडून 4000 रुपयाचं कॅश प्राइज लागलं गेलंय. 11 बॉल आणि 30ची आवश्यकता आहे. अप्रतिम चांगला चेंडू पाहायला मिळाला. ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर होता, क्रॉस बॅटचा उपयोग केला होता आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 30 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज लालचंद्र आपल्या गोलंदाजी मार्कवर. ओव्हर द विकेटने 10 ते 12 पावलांचा रनअप.
यावेळेला बॅटचा टो लागतोय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. रोहित पुढे सरसावले गेले होते आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 1च्या मदतीने जाऊन पोहोचते. 13 या धावसंख्येवर 9 बॉल आणि 29 रनची आवश्यकता आहे. 9 बॉल 29 रन हे सामन्याचं समीकरण. चांगली गोलंदाजी. 42 धावांचा पाठलाग करताना नामुष्की ओढवली. स्टार्ट चांगली हवी तशी मिळाली नाही. खूप काही एक्सपेक्टेशन असतं खेळाडू कक्षांमधून, प्रेक्षकांमधून, समर्थकांमधून की या फलंदाजाने आज चांगली फलंदाजी करावी. या अपेक्षा घेऊन आलेल्या असतात प्रत्येक प्रेक्षक वर्ग, प्रेक्षक चाहता. कारण आज क्रिकेटला आलेलं ग्लॅमर पाहता आपण पाहताय प्रत्येकाचे वेगवेगळे आयडियल खेळाडू पाहायला मिळतात. फॅन फॉलोविंग वेगळी असते. माध्यमचा जास्तीत जास्त प्रचार होतो आणि त्यामुळे आता खेळाडू चर्चेत राहिलेले आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14, 8 बॉल आणि 28 रनची आवश्यकता आहे. 8 बॉल 28 धावा. 2 ते 3 मोठे फटके जर आले तर कदाचित सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होईल. परंतु त्यासाठी सेल्फ कॉन्फिडन्स. चांगला चेंडू खाली राहिला होता. सरळ चेंडू लालचंद्र यांचा पाहायला मिळतोय. इथून आपण पाहू शकाल चेंडू हातामध्ये निघून गेला होता आणि पाहता पाहता विकेट मिळते. सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडलं फलंदाज बाद. 7 बॉल 28 ची आवश्यकता. या आपण ऐकूया सुमधुर संगीत. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. एक अतिशय सुंदर ब्रँडेड स्पर्धा पाहायला मिळते. अर्थातच आई गावदेवी चषक 2024-2025चं शानदार आयोजन. कालच्या दिवसापासून इंग्रजी काल निर्णयानुसार आपण पाहिलं तर इंग्रजी वर्षाला सुरुवात ज्या पद्धतीने आपण पाहू शकता. पहिला दिवस यावेळेला ऑन साईडला फटका तर छान आहे. सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावन करता. आता सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होईल का? 6 बॉल आणि विजयासाठी 22 रनची आवश्यकता. काय फटका खेळला होता. रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत. सूप ऑफ टायमिंग पाहायला मिळाला. लेफ्ट हँड बॅटर ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर गेला होता. ऑफस्टंपला चेंडू जरूर होता परंतु काय पिकअप शॉट पाहायला मिळाला. सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावन करता. क्लास यावेळेला करणचा क्लास दर्शवत असताना पाहायला मिळतो. 6 बॉल 22. चला घाई करा जरा. 6 बॉल आणि 22 रनची आवश्यकता आहे. बॅट चेंज केली जाते की काय? वेगवेगळ्या स्पोर्ट्सच्या माध्यमातून ब्रँडेड बॅट आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने एक काळ होता की 15 जण आणि बॅट 1 बॉल 1 असायचा. परंतु आता एकेकाकडे जवळजवळ 6 ते 7 बॅट आपल्याला वेगवेगळ्या स्पोर्ट्सच्या शॉपमधून ब्रँडेड बॅट पाहायला मिळतात. भेंडीच्या काड्या तोडून मात्र नॉनस्ट्राईक एंडच्या फलंदाजाच्या हातामध्ये द्यायच्या आणि कटरन खेळायचे. गेले ते दिवस आणि राहिले त्या फक्त आणि फक्त आठवणी. काय ग्लॅमर आले. फक्त वेळ फार महत्त्वाची असते. ती वेळ द्यायला हवी खेळाडूंनी क्रिकेटच्या मैदानात. परंतु इथे मला आवर्जून सांगावंसं वाटेल, या स्पर्धेचं मी कौतुक करेन की वेळेच्या माध्यमातून जर वेळेला तुम्ही महत्त्व दिलं नाही तर तुम्हाला त्याचं भुगतान करावं लागतं. पॅनल्टीला सामोरे जावं लागतं. आज ओमसाई आगासन या संघाला सुद्धा पॅनलाइजला सामोरे जावं लागलं. वडवली बी सारख्या संघाला सुद्धा मात्र 6 रनची पॅनल्टी लावली गेली. डिसिप्लिन म्हणजेच या स्पर्धेचं दुसरं नाव आहे शिस्तबद्ध. आणि शिस्तबद्ध ही तुमच्या अंगी असावी. इथे नो एक्सक्यूज. 6 बॉल 22 ची आवश्यकता. टप्पा पडल्यानंतर बाउन्स मिळाला. थोडासा अपेक्षित बाउन्स नव्हता आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतो. यस पंच काय दर्शवत आहेत की फलंदाज क्रीज सोडले की नाही हे पाहूया. यस पंच प्रसाद शस्त्रबुद्धे यांना आपण पाहू शकतायत.
नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज बाद आहे, म्हणजेच करंटला यावेळेला परतावं लागणार आहे. ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज, कारण त्यांनी क्रीज सोडली नव्हती, बॅट त्याची क्रीजमध्येच होती आणि तो पुढे चालला होता. त्यामुळे आपण ऑनलाईन ज्या वेळेला तुम्ही जातील पॅव्हेलियनमध्ये त्यावेळेला तुम्ही पाहू शकता, पहा सातत्याने यावेळेला दर्शवलं जातं. बॉल वाईड आहे परंतु विकेट रनआउटच्या स्वरूपात मिळेल. यस, वन बाउन्स त्या ठिकाणी ऑन केला गेलाय. गोलंदाजाला असं वाटलं की तो पुढे चाललाय म्हणजेच पुढे बॅट असेल, परंतु बॅट त्याची क्रीजमध्येच होती आणि त्यामुळे नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज करण पुढे धावला आणि करणने कॉल केल्यानंतर तो धावला होता आणि त्यामुळे ती विकेट मिळाली. 6 बॉल आणि 21ची आवश्यकता आहे. सहा बॉल 21 रन्स हे सामन्याचं समीकरण एदुटणे या टीमला विजयासाठी. तमाम लाडके क्रिकेट रसिक या स्पर्धेला वळाले. चला, वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा, खूप वेळ दवडला जातोय. उद्याच्या दिवसात कदाचित आकाश भोईर यांना टायमिंगच्या बाबतीत टायमर लावावं लागेल की काय. 6 बॉल 21. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर मिस्टर प्रदीप. सहा बॉल 21 पंच. चेंडू आपण पाहिला. यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतो. आता 6 बॉल आणि 20 रनची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालंय. 2 बॉल तर वाईट आपण पाहू शकतायत, कारण विकेटच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघ सतरंगी एदुटणे च्या 3 विकेट्स होत्या आणि इथे जर आपण पाहिलं तर विकेट बरोबरीत आहेत. थोडंसं भावार्थ थोडेसे फंबल झाले होते. अप्रतिम चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून जातोय, विकेट किपरच्या हातातून सुटतोय. एक धाव ॲड होईल. संघाची धावसंख्या कदाचित बॅटची हलकीशी एज होती आणि रतन सर तेच दर्शवत असताना पाहायला मिळतात. म्हणजेच आता प्रॉपरली आपण पाहिलं तर 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये विजयासाठी 19ची आवश्यकता आहे. विकेट न टाकताना जर 18 धावा ॲक्युरेट आल्या तर विकेटच्या आधारावर चांगला बॉल ह्या वेळेला अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा बॉल तयार. अप्रतिम फटका तर छान आहे. ऑफ साईडला खेळला गेलाय. लॉंग ऑफ चा फिल्डर पुढे सरसावेल. चांगली फेकी होते. काय कॉन्फिडेंटली थ्रो पाहायला मिळाला. व्हॉट अ थ्रो. ग्रेट फिल्डिंग, ग्रेट थ्रो. रोहित त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एनर्जी लेवलला खूप छान आहे. रोहितची बॉडी लँग्वेज जी आहे ती पॉझिटिव्ह पाहायला मिळते. बी पॉझिटिव्ह राहणं क्रिकेटच्या मैदानात खूप गरजेची गोष्ट, परंतु कोरोनाच्या काळामध्ये बी पॉझिटिव्ह हा शब्द कोणालाच नको होता. 3 बॉल आणि 17ची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे. रोहित त्या बॉलवर येईल आणि शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉफ्ट. इझिली कॅच घेण्याच्या प्रयत्नात होते, तिथे एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागलं. 2 बॉल 16ची आवश्यकता. हळूहळू विजयाच्या दिशेने पाऊल खुणा उमटत असताना पाहायला मिळत आहे. एदुटणे बी या टीमचे आई गावदेवी एका साईडला आपण पाहतायत आणि एका साईडला सतरंगी एदुटणे ही टीम आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल आणि 16 रन्स. 2 बॉल 16 रन्स हे सामन्याचं समीकरण. ऑन साईडला जरूर खेळण्याचा दृष्टिकोन होता. आता औपचारिकता फक्त बाकी राहिली या सामन्याची. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल तयार.
अप्रतिम चांगला बॉल पाहायला मिळाला. इथून आपण पाहू शकतायत सतरंगी एदुटणे बी या टीमने बाजी मारली या सामन्यामध्ये आणि आई गावदेवी एदुटणे ए टीमला पराभूतच्या छायेत जावं लागलं. कॉंग्रॅच्युलेशन सतरंगी एदुटणे बी टीम अँड हार्ड लक. आणि आदित्यजी पाटील यांचे जरूर 500 रुपये वाचलेले आहेत, कारण सार्थक काळन यांच्याकडे मात्र चेंडू गेलाच नाही आणि झेल टिपलाच नाही. तर इथून आपण पाहू शकतात एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन असेल. ही मॅच समरी आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळते. 41ला 4 विकेट्स गेले आणि त्याच्या प्रत्युत्तरात आपण पाहिलं 26ला 4 म्हणजे 14-15 रन्सने यावेळेला विजयी ठरला एदुटणे बी संघ, ज्यामध्ये चांगली कामगिरी रोहितची राहिली. 15 धावा विथ द बॅटने आणि गोलंदाजी करताना 5 वर 1 विकेट घेतला. म्हणजेच या मॅचचा अष्टपैलू खेळाडू ठरतोय रोहित मॅन ऑफ द मॅच. या रोहितला आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. नितीन काळन सर पुन्हा एकदा जॉईंट होतील आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. सर निजय संघ आपण लगेच फिल्डिंग लावायची आणि आपली सलामी जोडी रेडी ठेवायची. रियांश 11 मोठी देसाई संघ. रोहित ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चिंतामण पाष्टे सुद्धा आमच्यासोबत जोडले गेले, त्यांचे हार्दिक स्वागत. मॅन ऑफ द मॅच आम्ही देणार रोहितला. सुरक्षा रक्षक कल्याण डोंबिवली महानगरपालिका, त्यांचे हार्दिक स्वागत. चल रोहित या मॅन ऑफ द मॅच. तेजस मात्रे यांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देणार आहोत रोहितला. मोठी देसाई संघाचे पुरस्कर्ते तेजस दादांना विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते. रामदेडे सुद्धा आमच्यासोबत जोडले गेलेत. रामदेडे स्वागत आहे आपले या स्पर्धेमध्ये. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आमचे रामदेडे असतील, मंगेश मात्रे असतील, चिंतामण पष्टे असतील, या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. रोहित ठरला बॅक टू बॅक दुसऱ्यांदा मॅन ऑफ द मॅच. रोहितला आपण मॅन ऑफ द मॅच देऊया आणि सुपर हिट्स मध्ये क्वालिफाय झालाय तो सतरंगी क्रिकेट संघ एदुटणे बी आणि त्यांची फाईट असेल उद्या सोनारपाडा संघासोबत. टायमिंग आम्ही तुम्हाला पोहोचू, उद्याचा शेड्यूल तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तर लगेच आपण मॅचला सुरू करणार आहोत. थँक्यू.